कनेरगाव ग्रामस्थांचे विजेच्या प्रश्नावर टेंभुर्णी येथे आमरण उपोषण, शेकडो ग्रामस्थांचा सहभाग। माढा तालुक्यातील कनेरगाव येथील वाड्या वस्तीवरील सिंगल फेज वीज पुरवठा मागील 2 महिन्यांपासून रात्रीच्या वेळेत बंद ठेवण्यात येत असल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। या प्रश्नाच्या कायमस्वरूपी निराकरणासाठी कनेरगावचे माजी उपसरपंच धनंजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी 10 वाजल्यापासून टेंभुर्णी येथील महावितरण कार्यालयासमोर शेकडो ग्रामस्थ, शेतकरी व युवकांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे। कनेरगाव ग्रामस्थांनी उपोषण सुरू केल्यानंतर महावितरणचे उपअभियंता महेश पवार तसेच पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल गणेश इंगोले, पोलीस नाईक आरकेले यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली। मात्र वीज पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागून ठोस लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका आंदोलकांनी मांडली। यावेळी उपसरपंच लिंबाजी मोरे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन ग्रामस्थांना पाठिंबा दर्शवला। या आंदोलनात ग्रामपंचायत सदस्य विजय माने, रमेश डोके, संजय डोके, पृथ्वीराज माने, राजेंद्र केदार, भारत शिंदे, नवनाथ शिंदे, सोसायटीचे माजी उपाध्यक्ष सुरेश पाटील, कांतीलाल शिंदे, माजी सरपंच जालेंद्र डोके पाटील, देवीदास मोरे, माजी सरपंच दशरथ चव्हाण, माजी ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ कदम, संपत चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य सुधीर मोरे, सोसायटीचे संचालक महावीर मोरे, विशाल बरगंडे, संजय उर्फ दादासाहेब डोके पाटील, बाळासाहेब डोके पाटील, सौरभ डोके, शाळा समितीचे अध्यक्ष संजय पाटील, सिद्धेश्वर ताटे, ईश्वर शिंदे, विलास डोके, दत्तात्रय खोचरे, वैभव डोके, तानाजी पाटील, रोहन माने, नागनाथ पाटील, अशोक लांडगे, शांतीलाल मोरे, शिवाजी मोरे, विष्णू साखरे, चंद्रकांत डोके, अमोल डोके, चंद्रकांत मोरे, उमेश शिंदे, सुनील मोरे, शंकर केदार, सोमनाथ डोके, नाना नरोडे, मनोज चिंतामण, सोमनाथ भरगंडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। गेल्या 2 महिन्यांपासून वाड्या वस्तीवरील नागरिकांना रात्रीच्या वेळेत सिंगल फेज वीज पुरवठा खंडित होत असल्यानं दैनंदिन जीवन, शेतीपूरक कामे, विद्यार्थ्यांचा अभ्यास तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेवर परिणाम होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या समस्येचे तातडीने निराकरण करून नियमित वीज पुरवठा सुरू करावा अशी प्रमुख मागणी कनेरगावचे माजी उपसरपंच धनंजय मोरे व आंदोलकांनी केली आहे। ताज्या अपडेट्ससाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा।